श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या प्रेक्षकांचे सहस्र स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आपण झोपेतून उठल्यानंतर पहिलं काम करतो मोबाईल चेक करतो. किती मेसेज आले, आजचा दिवस, कोणी मेसेज केले, हे सर्व चेक करतो. पण तसे न करता तुम्ही हे केले तर तुम्हाला नक्की जीवनात योग्य तो फायदा होईल. चांगल्या सवयी मुलांना आणि तुम्हीही स्वतःला लावून घ्या. तर कोणत्या आहे ह्या चांगल्या सवयी? झोपेतून उठल्यानंतर कोणती कार्य करायची आहे तर बघूया पुढे. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल न चेक करता पहिल्यांदी नामस्मरण, स्तोत्राचमन, गणेश वंदन, करदर्शन, भूमिवंदन करणारे श्लोक म्हणलात त्याचा लाभच होत आणि हे करण्याला तुम्हाला जास्त वेळही लागेल. 5 मिनिटात ह्या गोष्टी करून होतात. की मला ऑफिसला जायला उशीर झाले, जॉबला जायला उशीर झाले, स्कूलला जायला उशीर झाले, फक्त 5 मिनिट लागतात. मोबाईल बघत बघत तुम्ही 1 तास घालवता, पण हे करण्यासाठी ओन्ली 5 मिनिट लागतात. तर झोपेतून उठल्यावर हे करा. सकाळी उठल्यावर नामस्मरण, स्तोत्राचमन, गणेश वंदन, करदर्शन आणि भूमिपूजन ही 5 कृती तुम्ही करा. बघा, तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तर पहिली गोष्ट आहे स्तोत्राचमन. तर झोपेतून उठल्या उठल्या अर्थुनातच बसून स्तोत्राचमन करायचं. तर स्तोत्राचमन म्हणजे उजव्या कानाला हाताने स्पर्श करायचा आहे आणि श्री विष्णूची 24 नावे घ्यायची आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मानामाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संघर्षाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम पद्मनाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषताय नमः, ओम अधोजयाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. अशी ही 24 नावे आहेत श्री विष्णूची. ती उजव्या कानाला हात लावून बोलायची आहे. आदित्य, वसु, रुद्र, अग्नी, धर्म, वेद, आप, सोम, अनिल इत्यादी सर्व देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने नुसता स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते. तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही एक नाव श्रद्धेपूर्वक घेतलं तरीही चालते. आचमनाने अंतःशुद्धी होते. आता दुसरी गोष्ट काय तर गणेश वंदन करणारा श्लोक म्हणणे. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. हात सर्वांना तोंडी पाठाचा सण. याचा अर्थही तुम्हाला सांगायची गरज नाही, पण सांगते. जी नवीन पिढी आहे, जी छोटी मुले आहेत, 8वी 9वी 10वी, त्यांना नसेल माहिती. तर दुर्जनांचा नाश करणारा महाकाय अशा शक्तिमान कोटी सूर्याचे तेज असण्याला अतिशय तेजपूर्ण श्री गणेशा, माझे सर्व कामे तू आज निर्भीकपणे पार कर. विघ्न आता पार कर. मला शाळेत जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, परीक्षा आहे, जॉबला जायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, सर्व कार्य माझी विघ्न न करता पार पाड आणि त्याच्यात मला यश मिळू दे. अशा पद्धतीने श्री गणेशाचा हा श्लोक आहे. आता तिसरी गोष्ट आहे करदर्शन. आपला हात हे आपले सर्व काही आहे. दोन्ही हातांची तुम्ही ओंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करायचं आहे आणि श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोकही तुम्हाला नक्कीच माहिती असेल की करागे वसते लक्ष्मी, करमंदे सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते करदक्षिणम. आमच्या 9वीला असताना आमच्या इथे स्कूलमध्ये मूल्य शिक्षण नावाचा तास असायचा. त्यामध्ये हे सर्व श्लोक खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक लोक शिकवायचे. तर कराग्ले वसते लक्ष्मी, करमंदे सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते करदक्षिणम. हाताच्या मध्यभागी अग्रभागी लक्ष्मी वास करते, हाताच्या मध्यभागी सरस्वती आणि मूळ भाग गोविंद आहे. म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यायचे. हाताच्या मूळ भागात ब्रह्मा सुद्धा आहे. आता श्लोकाचा भावार्थ. लक्ष्मीचे महत्त्व. हाताच्या अग्रभाग कराग्रे लक्ष्मी आहे, म्हणजे भौतिक भाग हा लक्ष्मी रूपाने विलसित आहे. म्हणजे भौतिक व्यवहारासाठी लक्ष्मी म्हणजे धनाची नव्हे तर पंचमहाभूते, अन्न, वस्त्र इत्यादींची आवश्यकता आहे.
सरस्वतीचे महत्त्व. धन किंवा लक्ष्मी नसेल तर लक्ष्मी अलक्ष्मी म्हणून नाशाला कारणीभूत होते. म्हणून सरस्वतीची सुद्धा आपल्या जीवनात आवश्यकता आहे. सर्व काही गोविंदच आहे. गोविंद हाच सरस्वती रूपाने मध्यभागी आणि लक्ष्मी रूपाने अग्रभागी. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अमृतनुमात शिव पार्वती स्तवनात म्हणतात, मूल मध्य अग्र हे तिन्ही वेगळे असले तरी त्यांच्या तिघांमध्ये गोविंदच कार्य करतो. जवळपास सर्व उद्योग हाताच्या मोठाच्या अग्रभागाने होतात. म्हणून लक्ष्मीचा वास आहे, परंतु त्या हातात मूळ स्रोतातून येणारा अनुभव ज्ञानाचा कार्यही करू शकत नाही. आता 4 नंबर भूमिवंदन. कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक झालेला आहे. भूमीला आता प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणायचा आहे. भूमीवर आपण पहिले पाऊल टाकतो. आपण खाली झोपत असलो तरी भूमीवरतीच पहिले पाऊल टाकतो. पलंगावर झोपत असलो तरी भूमीवर पहिले टाकतो. त्यासाठी त्या भूमीला आधी माफी मागायची मी की तुझ्यावरती पाय ठेवून चालणार आहे. त्यामुळे भूमीवर साठी प्रार्थना करायचे, तिला वंदन करायचे की समुद्र वसने देवी पर्वतस्तन म्हणणे विष्णुपते नमस्तुते पादस्पर्श समक. मला मी तुझ्यावरती पाय देणार आहे, मला क्षमा कर. पादस्पर्श समस्वसे याचा अर्थ समुद्रवशनी वस्त्र धारण करणाऱ्या पर्वतरूपी स्तन असलेल्या भगवान श्री विष्णूची पत्नी पृथ्वी देवी, मी तुला नमस्कार करतो. तुला माझ्या पायाचा स्पर्श होणार आहे, त्यासाठी तू मला क्षमा कर. भूमीला प्रार्थना करून भूमीवर पहिले पाऊल टाकायचे आहे. रात्रभर आपण झोपतो, त्यामुळे आपल्या डोक्यात असंख्य विचार तमोगुण गेलेले असतात. त्याच्या सायाने भारी झालेले आपले देह असते. त्याच्या त्रासापासून आपल्याला त्या स्पंदनाचे भूमीत विसर्जन होण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तिची प्रार्थना करायची आणि तिच्यावर पहिले पाऊल टाकायचे आहे आणि तिचे वंदन करायचे आहे, तिची माफी मागायची आहे आणि भूमीत आपले सगळे तमोगुण विसर्जन करायचे आहे. अशा पद्धतीने ह्या चांगल्या सवयी मुलांना तुम्ही लावा. बघा, नक्कीच मुले मोठी झाल्यावर योग्य ती व्यक्ती बनेल. श्री स्वामी समर्थ.